आजचा विषय काय आहे? कोण मोजणे. कोण मोजणे अतिशय सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला आता हा टॉपिक आहे कोण मोजणे. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा असे म्हणजे येत असतात, आता तुमचे चुकीचे येतात. तुम्ही ते दोन म्हणजे एक प्रश्न चुकवल्यावर 2 मार्क जातात. म्हणूनच मी एक ट्रिक आणली आहे. त्रिकोण मोजणे झालं, परत ते मूळ संख्यांची झाली. आता मी कोण मोजण्याची ट्रिक आणली आहे. तुम्हाला आवडेल का हे करायला? बघ, तुम्हाला आवडेल का हे शिकायला? तर चला, कोण मोजणे एकदम साधी गोष्ट आहे. तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकता म्हणजे कोण मोजणे आलं तर. हे बघा, अगोदर तसंच आहे. 1 आकडा द्यायचा, 2 आकडा द्यायचा, 3 4. उत्तर लय सिंपल आहे. हे बघा तसंच आहे ते, पण थोडंसं त्रिकोण मोजण्याचं होत असतं. हे बघा अधिक 4, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. हे बघा उत्तर एका झटक्यात निघले. हे बघा 1 2 3 4 रनेच उत्तर झटकन निघून जातं. तसंच आहे बघा. तुम्ही फक्त काय आहे, त्याच्यात कोण आहे त्याच्यात त्रिकोण होते, म्हणजे त्रिशब्द काढून दिला, फक्त कोण. तर पुढच्या पार्टमध्ये मी चौकोन मोजणे आणू शकते एखाद्या वेळेस. तर तुम्हाला माझे ट्रिक शिकवणे आवडले असेल तर प्लीज धन्यवाद. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आवडले असेल तर चांगलं एखादं कमेंट टाका, कारण की आमच्याला खूप व्ह्यूज असतात. तुम्ही खूप जणांनी बघितलेले असतात ते व्हिडिओ, पण तुम्ही मला लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत. तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नाही तर बघा, तुम्हाला या ट्रिक नाही शिकवणार मी. मग बॉम्ब पाडा माणसांमध्ये, कोणती परीक्षा असो बॉम्ब पाडा त्याच्यात. तर चांगलं वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. आणि आवडलं नसेल तर लक्षात ठेवा, ट्रिक बिलकुल बनवणार नाही. तर बाय.